सांगे दुता यमधर्म सांगे दुता यमधर्म सांगे दुता यमधर्म सांगे दुता पाहू गुरु भक्ता तथा पाहू गुरु भक्ता तथा पाहू गुरु भक्ता धर्म सांगे दुता नका पाहू गुरु भक्ता जे मोक्षाचे अधिकारी त्याचे पाहून जावे गुरु आनंद रामाचा गजर करुणात निरंतर श्री गुरु नामा ठाई तेथे तुमची सत्ता नाही गुरु बापूजीशी बोध आणि हेम धर्माचा संवाद जय जय गुरु महाराज आनंदलीन अंजनामाय एकनाथराव पाटील वानोड आजचा हा पर्वकाळाचा दिवस पाहिचा त्यानिमित्तानं आजचा घेतलेला अभंग आपल्याला ही क्रिया करावी लागते क्रिया प्रत्येक जीवाला या कर्मभूमीच्या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाला जाणार ज्या जीवाचा जन्म झाला त्याच्या पाठीमागे मृत्यू आहे प्रत्येक माणूस म्हणते अमुक माणूस असा गेला ते माणूस तसा त्यांचं आयुष्य संपलं त्या माणसाचं अशा प्रकारचं आयुष्य संपलं कोणी बिमार होऊन मेला कोणी आत्महत्या केली अशा वेगवेगळ्या प्रकारचा मृत्यू आहे मात्र ते मधले कारण काहीही नाही मधले कारण काही नाही सगळे कारण खोटी एकच कारण आहे म्हणजे जन्माला आला म्हणजे तो जाणार हेच खरं होते आता बाकी आपले तर्क होतात आपण लावले आणि तुम्हाला काय तर्क लावायचे सांगायची गरज नाही हुशार आलो असा सांगेला ते तसा गेला हे अमुक गेलं ते तमुक झालं हे असं झालं ते तसं झालं आता एकच महत्वाचा विषय मुद्दा असा आहे जन्माला आला म्हणजे तो जाणार आणि केव्हा जाणार सगळं अशी इथूनभूत माहिती अशी सज्ज आहे आता तुमची सुद्धा अशी सज्ज आहे तुम्ही राहणार आहे का एखादा हात करू शकते का मी राहणार आहो बापू काय टेन्शन घेऊ नका काय कोणी का ना पहिलवान
प्रत्येकाला जाण आहे. जन्माला आला म्हणजे तो मृत्यू होणार. मात्र त्याच्यात एक महत्वाचा मुद्दा असा आहे, सर्वांचं मरण सारखं आहे. नामस्मरण करा अथवा न करा, गुरु करा अथवा न करा, जगासारखे मरती आणि जगा वेगळी जीवाची गती. मरण हे सारखंच आहे सगळ्यांना. बरेच माणसं म्हणतात माझं नामस्मरण लय भक्ती केलं, असा असा मृत्यू झाला, त्याला याला नको पाहिजे होतं, त्याने देवाचं केलं आणि अमुक माणूस असा असा होता, कधी देवाचं जमलं नाही, त्याचं देवाचा संबंध होता गाडीचाही, आता त्याला मरण अचानक आलं. ते काय नाही, मरण हे सारखंच, मात्र जीवाची गती मात्र वेगवेगळी आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, ते हे जाईल पुण्या तरी नादा, जीव राहण्याची बघा तुम्ही जागा. ते हे पुण्या हिशोबानं हे जाणार आहे. मात्र आपली तरुणूक, आपली वर्तणूक जशी एखादी मासोळी आहे, जिवंत मासोळी प्रवाहाच्या विरोधात वाहते जाते, आणि तीच मासोळी जाताना तिला पकडून तिचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर त्या मासोळीला टाकामध्ये, मात्र ती मात्र पाण्याच्या दिशेनं वाहते. बघा, जीवन जर असली तर प्रवाहाच्या विरोधात, आणि तीच मासोळी मेल्यानंतर प्रवाहाच्या दिशेने. तसं तुम्ही एक मासोळीच व्हा संसाराच्या सागरात. संसाराच्या सागरामध्ये तुम्ही सुद्धा एक मासोळीच आहात. मात्र मला वाटायला याच्यातल्या बऱ्याच मासोळ्या जिवंत आहेत आणि काही मासोळ्या याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या आहेत. ते सांगतात मला, बापू चलावं लागते. काय पप्पा, तुम्ही मृत्युमुखी जर पडले असं तुम्हाला संशय आला, आम्ही मेलो, जरूर तुम्ही प्रवाहाच्या दिशेने जाऊ शकता. आणि जिवंत जर असाल तर जरूर तुम्ही प्रवाहाच्या विरोधात. हा कोण्या ना कोण्या नादानं आपला देह जाणारच, मृत्यू येणारच. जीवन जगायला एकदा वागायचा. जीवाची जागा आपल्याला शोधायची आहे. आणि या कर्मभूमीच्या ठिकाणी, या कर्मभूमीला नाव आहे मृत्यूलोक. हे तर मृत्यूलोकी पाहि ते आम्हा राहणे नाही. इथं आपल्याला कोणालाच राहायचं नाही, आपल्याला सगळ्यालाच जायचं. मागे पुढे नंबर आपला प्रत्येकाचा आहे. आणि फक्त भरमात वागू नका. बरेच माणसं म्हणतात मी स्वर्गात जाणारा, मी नरकात जाणारा. हे स्वर्ग नरक मेल्यानंतरचा विषय बाजूला ठेवून टाका. हे सुद्धा बुवाबाजी नांद स्पर्धेमध्ये फक्त जिवंत असताना स्वर्ग, जिवंत असतानाच नरक, मोक्ष आत्ताच आहे. बरेच माणसं शोधायला येतात मेल्यानंतर आहे. मेल्यानंतर काही शोधू नका, आत्ताच शोधा. आणि जे पोट्या काढून पुन्हा सांगतात ना, आता जीवाचा उद्धार होणार आहे, केव्हा करणार तुम्ही उद्धार? जिवंत असताना करत नाही. आणि आयुष्य संपल्यावर जर करत असाल तर तुमची मला गमत वाटत. म्हणून नरक कधी आहे, स्वर्ग कधी आहे, मोक्ष कधी आहे? आणि तुम्ही पुन्हा एक पोतीची ओवी करता, यात देही आणि यात डोळा आणि पाही मोक्षाचा सोहळा. मग आता नंतर कधी आहे? तुम्हीच म्हणाले यात देही आणि यात डोळा. सुख आताच आहे, मोक्ष आताच आहे, जिवंत असताना आताच आहे सगळं सुख. नरक आताच आहे. हे जे काय माणसं मनुष्य जन्म प्राप्त होऊन ज्यांना ज्यांना अजून रस्ता कळाला नाही, कोण्या रस्त्यानं चलाव, त्याने एकच पर्याय शोधलाय मनुष्य जन्मामध्ये,
खावं पिवावं आनंदानं समाधान राहावं, पुन्हा काही सगळं येणार आहे काय? आता हे रस्ता कोणता होईल मग? स्वर्गाचा होईल का? स्वर्ग म्हणजे तुम्हाला सांगायला स्वर्ग इथलं नव्हतं चौथ्या पदाचं. स्वर्ग हा शब्द काही 21 स्वर्ग नाही, 42 स्वर्ग त्याच्यावरही आपल्याला जायचं आहे. ते सुद्धा एक स्वर्ग, एक नाव द्यावं मी तुम्हाला. हे स्वर्गाबद्दल बोलावं म्हणजे चौथ्या स्टेशनची विषय नाही, तो चौथं पद नाही. मात्र या भरमात जे तुम्हाला भंगून टाकतात नंतर 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 म्हणजे हे जंतर मंतर नंतर, हे नंतर काही नाही, आताच आहे असं माझं ठाम मत आहे तुमच्यासाठी सांगणं. याच्यावर फक्त शिष्याचा विश्वास आहे. माझ्या माईला जिवंत असतानाच सगळ्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत. माझ्या बुद्धीनुसार मी जे शिष्याची फक्त प्रत्येक शिष्याचा जो अभ्यास करतो त्याला काय प्राप्ती झाली आणि कोण्या हिशोबाची प्राप्ती झाली हे जिवंत असताना त्याचा अभ्यास करतो मी. नंतर नाही. आणि गुरु त्या सगळ्या शास्त्र बाजूला ठेवून गुरु आपल्या डोक्यातून एक तर्कशास्त्र काढतो आणि त्या तर्कशास्त्राच्या हिशोबावर माझ्या माईचा उद्धार झाला हे मी तुम्हाला स्पष्ट केलं. आता हे का होईल? हे समाधानी होईल. मी येणं, तुम्ही येऊन बसणं, हे सगळे का होईल? समाधानी. सुख होय, शांतता होय, सर्व नातेवाईक येणं, भक्त मंडळी येणं. म्हणून जाणं तर आहेच आपल्याला. जाना तो होके सवेरा जाना हैराण हो गए. जाणं तर आपल्याला आहे. पुण्या दिवशी तर आपल्याला बोलावणं येणार आहे. आपण या ठिकाणी थांबणार नाही. म्हणून महाराज म्हणतात कोणी एक दिवशी आहे बघा पेशी हजर होणे कोर्टाची. पेशी आहेच एका दिवशी आणि आपल्याला हजर व्हायचं आहे. कोणी एक दिवशी आहे बरं पेशी हजर होणे कोर्टाची. कोणी एक दिवशी आहे बरं पेशी हजर होणे कोर्टाची. कोणी एक दिवशी आहे बरं पेशी हजर होणे कोर्टाची. कोणी एक दिवशी आहे बरं पेशी हजर होणे कोर्टाची. कोणी एक दिवशी आहे बरं पेशी हजर होणे कोर्टाची. कोणी एक दिवशी आहे बरं पेशी हजर होणे कोर्टाची. हे तुम्हाला पेशी आहे हे तुम्हाला माहित आहे, माहित आहे. तरी या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला चलवणूक वर्तणूक समजली पाहिजे. आपला रस्ता कोणता आहे? रस्ते दोनच आहेत. एक उत्तम अशा प्रकारचा मोक्षाला जाण्याचा रस्ता, दुसरा नरकाकडे जाण्याचा रस्ता. एक ऊर्ध्वगतीचा रस्ता, एक अधोगतीचा रस्ता. आणि सुंदर अशा प्रकारचा जन्म मिळाल्यानंतर उगं माणसं तर्क लावत राहतात. खूप नामस्मरण केलं, खूप भक्ती केली, अमुकानं असं केलं, टमुकानं कसं केलं, असं झालं तसं झालं. ते काय कसं झालं याला महत्व नाही. आयुष्यभर जिवंत असताना तो कोण्या रस्त्यानं चालला याच देही, म्हणजे देही कोणता? हेच डोळा. कोणता? ज्ञानाचा डोळा. या डोळ्याने इथं कसं चालला, गावात कसं चालला, गल्लीत कसा चालला, समाजात कसा चालला, हे एक डोळा. आणि दुसरा ज्ञानाचा डोळा.
आता याच्या पलीकडे आता काढताच होता डोळा. मग सुख गुरु, मग आता स्वर्ग असो की नरक असो ते जिवंत असताना आहे की नाही हे सांगा मला. जिवंत असताना आहे. सुख आणि दुःख आताच आहे, लाभ हानी सर्व गोष्टी आपण जिवंत असताना. म्हणूनच फक्त मनुष्य जन्म घेणं हे सगळ्यात मोठं उत्तम काम आहे. हे सगळ्यात मोठं काम आहे. जन्म मिळाला, आनंद झाला, दिवस सोन्याचा. आपल्याला जन्म मिळणं, आनंद होणं. जन्म मिळाला सगळ्यात मोठा आनंद हे होय आयुष्यात. आणि आता प्रत्येक दिवस हा सोन्याचाच आहे. या मनुष्य जन्मामध्ये चलत असताना कोणताच दिवस वाईट नाही. कोणताच दिवस वाईट नाही. फक्त आता चलणं महत्वाचं आहे. जरी संकट आलं त्याच्यापासून अनुभव घ्यायचा. दिवस कसं वाईट मानतात? सांगा ना. असं जर प्रत्येक दिवसाला जर तुम्ही लई आमच्यासाठी लई दिवस वाईट होता, वाईट नव्हताच, तुम्ही त्या दिवसाला मानून घ्या. संकट आला तरी संकटामधून अनुभव माणसाला शिकायला मिळतो. कोणत्याच प्रकारचा दिवस या मनुष्य जन्मामध्ये वाईट नाही. मरण सुद्धा वाईट नाही. अतिशय सुंदर अशा प्रकारचा दिवस होईल सुद्धा नाही. महाराज आता सगळे दिवस झाले तर झालं, मरण आता मरण्या इतका सुंदर दिवस आता आयुष्यातला दुसरा कोणताच नाही. आता ज्याला सोनं करता आलं त्याच माणसासाठी हा दिवस आहे. म्हणून काही नाही हो महाराज, मग गरीब घराण्यात जन्माला येऊ, झोपडपट्टीमध्ये जन्माला येऊ, नव्या आबादाने जन्माला येऊ, की मोठ्या बिल्डिंग मध्ये जन्माला येऊ, कोण्या ठिकाणी त्याचा जन्म होऊ द्या, त्याला आयुष्यामध्ये फक्त वाटचाल कशी करतो याच्यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. दिवस उगवला सोन्याचा, सुंदर नर्तन देहाला. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा मोठ्या प्रेमाने भजनामध्ये लिहिलंय, नरभे याची सुंदर वेळा जाणून घे नवलाई. सुवेळ जे कोणते असेल तर फक्त मनुष्य जन्म मिळेल ही सुंदर वेळ आहे. फक्त याला जाणून घेणारा माणूस पाहिजे. याच मनुष्य जन्मामध्ये आपल्याला सर्वच गोष्टी साध्य करता येतात. माणूस म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून माणूस म्हणजे देव. मात्र देवासारखा राहिला तर देव होय. राक्षस कुठे असत? माणसातच. हे देव असून यांना वर्तणूक आणि चलवणूक न समजल्यामुळे हेच राक्षस बनले. आणि जे जाणून घेतले त्यांनी सोनं केलं. आणि पुन्हा राष्ट्रसंतांनी भजनामध्ये लिहिले, नाही भरोसा तव प्राणाचा कधी मरा जाईल. भरोसा नाही म्हणजे याचा. भरोसा नसल्यामुळं प्रत्येक दिवसामध्ये चांगलं कसं करता येईल याच बघायचं. दररोज अशी वेळ आपली चालली का
अमोल चालेला उभा राहिला पुढची वेळ काही कळेना. अमोल असा चाललेला आहे, पुढची वेळ आपल्याला काही कळत नाही. म्हणून या प्रत्येक क्षणाचा लाभ प्रत्येकाला उठवता आला पाहिजे. मला प्रत्येक भक्तमध्ये दिवसातून 4 कार्यक्रम थोडा आराम करा. मग काय करू, आराम करू. आता हे काय पुन्हा मिळणार आहे का? हे पुन्हा मिळणार आहे? पुन्हा मिळणार नाही. याच्यासाठी याचा क्षणाचा श्वासाला याचा असा फायदा करून घ्यावा लागतो. आणि सगळं फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत नाही. विकत मिळाली त्याची किंमत. वारं फुकट आहे, वारं फुकट आहे. हाय काय किंमत त्याची गुरु? त्याची किंमत आहे. हा, ते आता बंद व्हावं लागते. ते वरच बंद व्हावं, वारच बंद व्हावं लागते. त्यानं जर वाऱ्यानं मला की 1 महिना बंद करतो, 1 महिना काहीच राहणार नाही. फुकट वस्तूची काय किंमत आहे? आणि पाण्याची किंमत नाही. पाणी जर म्हणलं फुकट होईल पाणी, ते जर म्हणलं मी बंद करतो, कोणती योजना काढणारा पाण्यासाठी सांगा? पाणी खालचं जमिनीत नाही बंद झालं, वरचं पडणारही बंद झालं. आणि ते दोन्ही पाणी म्हणले की तुम्हाला लई गडबड करायला, आमची काही किंमत करायला तयार नाही. मी फुकट तुम्हाला भेटालो तरी माझं काही महत्व नाही. आणि मला कधी तुमची मला महत्व दिलं नाही तुम्ही. असं जर म्हणून त्याला 4 दिवस जर पाणी बंद केलं, वाचाल का तुम्ही? म्हणून फुकट हवा, फुकट पाणी, वारं फुकट आणि पाणी फुकट, आणि श्वासोश्वास जे आहे की नाही हे फुकटच होय. आता आणि या फुकट वस्तूचं काही महत्व नाही. आणि म्हणूनच महाराज म्हणले की जाणून घ्या. आणि 5 तत्वाचा देव, पृथ्वी आहे, आकाश आहे, वायू आहे, तेज आहे, अग्नी आहे, वारा. म्हणून महाराज म्हणतात जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि फुकटची किंमत नाही भरोसा. असेपर्यंत या वेळेचा उपयोग झाला पाहिजे क्षणोक्षणाला. म्हणून चनापूर्वाले सरपंचाला मी घेऊन आलो, फायदा करून घ्या. तरी थोडं असं ढिलं पडलो. जे भजन म्हणलं त्या सरपंचानं, त्यांना सांगितलं आता आपल्याला जायचं आहे भोशून. 2च मिनिटात पांढरं फट पडलं. आपली मोठी गाडी आहे गावातली, क्षणोक्षणाचा फायदा करू. पुन्हा ही संधी मिळणारी नाही. म्हणून प्रत्येक आयुष्याचा क्षण, प्रत्येक माणसानं आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाचा फायदा उठवला पाहिजे. शेतकऱ्याने शेतीचा फायदा उठून करून त्या प्रत्येक कामामध्ये आपला सहभाग नोंदवावा. मजूर वर्गाने आपली मजुरी करून, मजुरी गावात लागत नाही ही भाषा बंद करा. प्रत्येक मजुराला गावातच काम आहे, कुठंच जाण्याची आवश्यकता नाही.
तुम्हाला कोणताच ट्रेड नसताना, हा ट्रेड असेल तर तुम्ही चला बाबा कुठेतरी शहराकडे चला, काय हरकत नाही. मात्र मजुरीच होईना, अरे मजूर लागायला तयार नाही, मजुरी गावातच नाही. फक्त तुम्ही काम करत नाही म्हणून तुम्हाला कोणी लावत नाही. या गोष्टीकडे पहा, तुम्ही तुमचं कामामध्ये ध्यान द्या. दुकानदाराचं दुकानदार दुकानामध्ये बसूनच पाहिजे. महाराजांना महाराज की अशी राईट करावं लागते, वेळच मिळणार म्हणतात. हा पुन्हा याच्यानंतर आहेच मग कार्यक्रम. नेत्यानं नेतेगिरी बराबर झाली पाहिजे. हा बराबर पदावर पद हातच असे, महागच आहे पद. तुम्ही फक्त कामाला कामाला लागा. यंत्रणा सज्ज आहे. मात्र या वेळेचा सदुपयोग ज्याला करून घेता येते तोच माणूस मोठा होतो. ज्याला वेळच समजली नाही त्याला वेळ करा सहज आला. वेळेचा वेळ जरी मिळाले, जो माणूस कल करेसो आज करो अभी करो असं त्याच्याकडे यंत्रणा आहे, तोच माणूस जीवनामध्ये आपला आनंद घेऊ शकतो. आणि ज्याला वेळेची किंमत नाही, आयुष्याचं भान नाही, आणि कधीही म्हणते केव्हा भेटले की उद्या बघू, केव्हा भेटला उद्या, कधी भेटलं उद्या. आणि कशामध्ये दिवस चालले. पालगीर महाराज बापूजी पाटलाला सांगतात, खाया पियावर सोया म्हणून सद्गुरु महाराज की जय. खाया पियावर सोया याच्यामध्ये जर आपला दिवस गेले, त्या माणसानं का सोचावं आपल्याला मोक्ष मिळणार आहे म्हणून. प्रत्येक टाइम माणसाचे जरी कमी जास्त झाले तर माणूस काही आयुष्यात एकच समजा नाही, खायचं आणि भेटलं तरी पियाचं आणि ताबडतोब झोपायचं. याच्या पलीकडे यंत्रणाच नाही. कसं मोक्ष मिळेल, कसा उद्धार होईल, कसं या जीवनाचं सोनं करता येईल. काही माणसं आयुष्याचं नाहात, आयुष्य मिळूनही त्याचा सदुपयोग त्याला करायला तयार नाही. माणूस म्हणजे देव असल्यामुळं तो मल्लेले करू शकतो ही किमया त्याच्याजवळ असताना, माणूस म्हणजे कोण, माणूस म्हणजे महाकल्पवृक्ष. कल्पवृक्ष कल्पिलेले देते आणि माणूस म्हणजे महाकल्पवृक्ष असल्यामुळं, आणि हा महाकल्पवृक्ष चिंतावृक्ष होऊन बसलाय. कल्पवृक्षाचं काय झालंय? चिंतावृक्ष. जे माणूस जन्माला आल्यानंतर प्रत्येक गोष्टीची चिंता करतो त्याचा ईश्वरावर संशय आहे. ईश्वरावर संशय करायला कोणत्या कामाची, हे काम होते की नाही त्याची चिंता, ते काम होते की नाही त्याची चिंता, प्रत्येक गोष्टीची, मला संतती होते की नाही त्याची चिंता, लग्न बरोबर होते की नाही त्याची चिंता. ज्या माणसाला या मनुष्य जन्मामध्ये प्रत्येक कामाची ज्याला चिंता लागते, चिंता करणारा माणूस म्हणजे ईश्वरावर संशय घेणारा माणूस.
आणि जे माणूस भेटल्याबरोबर गुरुला म्हणते काय चालय, हे समाधान महाराज असं म्हणते, ते ईश्वरावर भरोसा करून राहणारा विश्वासानं जीवन जगणारा माणूस. मग आता एवढं जर येच 2 पॉइंट जरी तुम्ही ध्यानात ठेवले आता बोललेले, काय कमी पडते का? मग आता हे प्रत्येक माणूस, आता आमचा भक्त भेटला म्हणून बापू लई टायफॉइड आणि मरतच नाही म्हणून काय सिमेंट लोड घ्यायला, फाटली बिमारी, चिंता. कोणी भेटले ते चिंता. चिंतेचे भेटे चतुराई. चिंतेने चतुराई कमी होऊन जाते, बुद्धी कमी होऊन जाते. याच्यासाठी कुठल्याच गोष्टीचं चिंता करू नका. फक्त गुरु महाराजाच्या नामस्मरणाचं चिंतन करा. ही सुंदर वेळ पुन्हा मिळणारी नाही आणि क्षणोक्षणाला याचा फायदा उठवा. फक्त खाण्यात, पिण्यात आणि झोपण्यात आयुष्य घालू नका. तुम्हाला काही साध्य होणार नाही. आणि आपण जरी प्रत्येक माणूस म्हणते बापामुळं मुलगा आहे, मुलामुळं त्यांचे मुलं आहेत, नाही. प्रत्येकानं जर कष्ट केले, मेहनत केली, परिश्रम जर केले तर साध्य होते. आणि परिश्रम जर कष्ट नसतील तर काही साध्य होऊ शकत नाही. साध्य होण्यासाठी क्षणोक्षणाचा फायदा उठवावा लागतो. आणि वेळ ही पुन्हा मिळणारी नसल्यामुळं आता झोपता येईला, आता जागृत व्हावं लागते. आणि हे सर्व कीर्तन ऐकणारे तरुण तडफदार जे मंडळी आहे, यांना सर्वांना भान आहे की तुम्ही मात्र जागृत व्हा. मग बोलणं ऐकून जागृत व्हा. नाही जर जागृत झाले आणि नाही जर डोळा तुम्हाला लागून जर लागला तर तुम्हाला कोणी उठवणार नाही आणि तुम्हाला कोणी जागृत करणार नाही. याच्यासाठी सर्वांनी काळजीपूर्वक या संधीचं सोनं करून घ्या. हे शरीर फुकट मिळा. नरदेहाची सुंदर वेळा जाणून गेलो नाही. नरदेहाची सुंदर वेळा जाणून गेलो नाही. मनोजा सुख करा दत्त गुणगाई. मनोजा सुख करा दत्त गुणगाई. नरदेहाची सुंदर वेळा जाणून गेलो नाही. नरदेहाची सुंदर वेळा जाणून गेलो नाही. मनोजा सुख करा दत्त गुणगाई. मनोजा सुख करा दत्त गुणगाई. नाही भरवसा तव प्राणाचा. नाही भरवसा तव प्राणाचा. नाही भरवसा तव प्राणाचा. नाही भरवसा तव प्राणाचा. कधी अमराज हे, हो, कधी अमराज हे. मनोजा सुख करा मनुष्य जन्म मिळाल्यामुळं याच मनुष्य जन्मामध्ये आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा आहे. उद्धार आयुष्य संपल्यानंतर होणारा नाही, आताच आपल्याला करून घ्यायचा आहे. ज्याला आताच करता येते तेच खरा बघतो. म्हणून आयुष्य भक्त काही करू शकत नाही. काम काही करायचं नाही आणि देवानं दिलं पाहिजे. काहीच करायचं नाही, कोणतं काम करायचं नाही, कष्ट करायचं नाही, परिश्रम करायचे नाही आणि देवानं दिलं पाहिजे. देवही बरा सोपा आहे आपल्याला. एवढ्या रिकाम टेकड्या माणसाला देतात जर मग देवाला म्हणजे नेमकं काय झालंय, काही काम करायला त्याने देवाला बेल द्यायलाय, फुल द्यायलाय, देवाला दुधा तुपाचा अभिषेक करायलाय.
म्हणजे याचा अर्थ मला देव सुद्धा जरा भ्रष्टाचारी वाटायला, म्हणजे काहीतरी घेतल्यावर बरं करतो म्हणाला. देवाला काय कळते की नाही मग? असा जर देव काहीच काम न करता असं काही करणाऱ्या माणसाला जर देत असत, मला जर देवावरती जरा संशय आला. आणि प्रत्येकाची इच्छा ते आहे. आता माझं एक सांगणं आहे की कष्ट केल्याशिवाय प्राप्त होत नाही, मेहनत केल्याशिवाय प्राप्त होत नाही. याच्यासाठी एक ठोकपणानं तुम्हाला या मनुष्य जन्माचा योग असा पर्वकाळ परमेश्वराबद्दल मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला इथं आल्यानंतर कर्मभूमीला कष्ट, परिश्रम, मेहनत, न्याय नीतीनं वागलं तरच तुमचं कल्याण होणार आहे. वाम मार्गानं कल्याण होणार नाही, हे तुम्हाला मी विश्वासानं सांगतो. लक्षात ठेवा, हे सगळ्यात मोठं बोलणं होय. भाग्य याच्यानं बनते, भाग्य या गोष्टीनं बनते. प्रत्येक माणूस भाग्य बनवायच्या तयारीला लागलाय. भाग्य हे याच्याशिवाय बनत नाही. संचय करायचा असेल तर चांगल्या कामाशिवाय संचय होत नाही. त्याच्यासाठी क्रियामान चांगले लागतात. क्रियामान म्हणजे काम चांगले लागतात, कर्तव्य चांगलं लागते, कष्ट करावे लागतात, परिश्रम करावे लागतात. याशिवाय संचय होत नाही. आणि संचय झाल्यानंतरच प्रारब्ध बनते. प्रारब्ध हे अशा कोण्याच सर्व लोक म्हणले. देवेंद्र फडणवीस सारखा मुख्यमंत्री दुसरा कोणताही नाही. कशामुळं? सर्व लोक म्हणले नाही हो, हिंदुत्ववादी आहे, अमुक आहे, टमुक आहे, नावं ठेवले ना मुख्यमंत्र्याला. जेव्हा त्याने होंदूगिरीचं हत्यार काढलं, आता कसं वाटत? ज्यांनी नाव ठेवलं मुख्यमंत्र्याला, त्यांनी ज्यावेळेस बडगा उचलला हातामध्ये, आपलं एक शस्त्र घेतलं, आता कसं वाटत? नाही हो, हेच बरोबर आहे. मग बरोबर पहिलंच आहे, बरोबर पहिलंच आहे. तुमची या महाराष्ट्रामध्ये कुठलीच भोंदूगिरी, कुठलीच बुवाबाजी, कुठल्या प्रकारची दवा, कोण्या प्रकारची जडीबुटी, कोण्या प्रकारची दोरी धागा, पेटी घालणं, पाणी मंत्रून घेणं, या कुठल्याच गोष्टी या राज्यामध्ये, या देशामध्ये भावी काळात चालणारच नाही. हेच काम करतात. म्हणून त्यांनी जे एका महिन्यापूर्वी जे प्रकरण घेतलं, मुख्यमंत्री साहेबांचं मी जाहीर अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो. त्यांनी जे बडगा उचलला त्यांचं मी कौतुक करतो. त्यांनी जर हो जर म्हणले असते, जरी मी शासनाचा माणूस असतो तर मी काय कौतुक केलं नसतं. मात्र कौतुक करण्यासारखी गोष्ट झाल्यामुळे एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यासाठी. म्हणून बघतो त्या मनुष्य जन्मामध्ये आपल्या जीव आशेपर्यंत तुम्ही फक्त परिश्रम करा, कष्ट करा. न्यायनीतीशिवाय आपलं कल्याण होत नाही. मग या कर्मभूमीच्या ठिकाणी हे मृत्यू लोक होय. आणि या मृत्यू लोकामध्ये यमानं एकच विचारलं, यमानं धर्माला, सर्व जीवाला नेण्याचा अधिकार आमच्याकडे आहे का? सर्व जीव इथं जन्माला आले, सगळ्या जीवाला नेण्याचा अधिकार आमच्याकडे आहे का? तर त्यावेळी धर्म म्हणतो, यमा, सर्व जीवाला नेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. जे गुरुचं नामस्मरण करतात, जे गुरु भक्ती अखंड करतात, जे गुरुचं चिंतन करतात, जे श्वासोश्वासाला गुरु नामस्मरण करतात, आनंदाचं नामस्मरण करतात, अशा जीवाला नेण्याचा अधिकार नाही. आणि जे गुरु नामस्मरण नाही अशा जीवाकडे तुम्हाला सोपविलेले आहे. मग त्या जीवाला नेण्यासाठी कोण येतात? गुरु भक्ताला नेण्यासाठी गुरु महाराज विमान पाठवतात. विमानाच येते म्हणून सांगितले. श्री गुरु भक्ताशी करुणी नमन पैसविती विमाने जय जयकारे. विमानामध्ये जय जयकारानं त्यांना बसवतात त्या विमानामध्ये. आणि आनंद नामाची गर्जना करत त्या जीवाला घेऊन जातात. मात्र नामस्मरण पाहिजे, गुरु नामस्मरण पाहिजे, नामाशिवाय नाही. म्हणून
धर्माला असं सांगितल्याबरोबर ही धर्मसभा कुठे कोण्या ठिकाणी भरली होती? ऐका धर्मसभेच्या वर्तमान निरालंबाच्या ठाई जाणं धर्म बसला मुख्य शिवासनी सन्मुख उभी मूळ माया चैतन्य दिवाणगिरीचे काम करीत चातुर्याने धर्मसभा ही निरालंबाच्या ठिकाणी होती. निरालंब से करे स्वामी रैवास तुमचा हो स्वामी रैवास तुमचा निरालंब से करे स्वामी रैवास तुमचा रैवास तुमचा ठिकाणी धर्मसभा भरली. त्या धर्मसभेमध्ये यम आला होता आणि त्या धर्मसभेमध्ये कोण कोण होत? त्या धर्मसभेमध्ये धर्माच्या पुढी मूळ माया चैतन्य दिवाणगिरीचे काम करीत चातुर्याने त्या धर्माच्या पुढे एक माय होती. त्या माईचं नाव आहे मूळ माय आणि ती माय होती चातुर्यवाली. म्हणून माय पाहिजे मात्र तिच्याकडे चातुर्य पाहिजे. ज्याला ज्याला चातुर्यवाली माय मिळाली त्या त्या माईनं घर पुढे नेते. फक्त माईकडे चातुर्य पाहिजे. म्हणून आमची अंजनमाय चातुर्यवाली होती, हुशार होती आणि सेवा करण्याची एक वृत्ती होती. आले त्याला पाणी देण्याचं काम, नाश्त्याचं काम, फराळ असो काही असो त्यांच्या अंतःकरणामध्ये आळस नव्हता. चातुर्य कोणाला चहा पण. आता आपल्या माया ज्याला भयानक भूक लागली त्याला चहावर बोलवायचं हे काय चातुर्य होय का आपलं? भूक लागली त्याचा चेहरा ओळखीवा लागेल ना आपल्याला. चातुर्य पाहिजे. ज्याला माय चातुर्यवाली भेटली तेच माणूस पुढे जातो. माय चातुर्यवाली पाहिजे, हुशारीची माय पाहिजे. आणि कोणताही काम करणारा माणूस आपल्यापाशी असला, आपण कोणालाही माणूस आपण आपल्या घरी शेती कुठं कोणी असलं तरी एक माणूस आपल्या सोबत ठेवतो. आता ज्याला ठेवलं ते चातुर्याले पाहिजे. ते जर चातुर्यवाले नाही गेले की आपल्यालाच महाग आणत राहते. त्याच्याकडे जर हुशारीने आपण बोललं त्याला काहीच त्याला कळत नसेल, काहीच समजत नसेल माग आणतात. धर्माच्या पुढे एक माय होती मूळ माय चातुर्य नावाची. धर्माच्या पाठीमागे सत्य होतं. वामभागी काम सूर्यक. धर्माच्या डाव्या हाताला काम होतं, उजव्या हाताला अर्थ होता आणि समोर मोक्ष होत. त्याच्या भोवताल धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे धर्माच्या भोवताल होतं. चारी दिशेला त्याला धर्म म्हणतात. हे नव धर्माचा अर्थ थोडक्यात म्हणजे नीती मार्ग. आणि हे जे धर्म आहेत, हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, शीख धर्म, जैन धर्म, अनेक धर्म जे आहेत हे सगळे धर्म, या सगळ्या धर्मात एकच सांगितलंय, नीती मार्गच सांगितलाय. सगळं कोणता धर्म काढा त्याच्या शेवट नीतीच सांगितली. आता धर्मवाला माणूस कोणताही कशावरून ओळखाव? ज्याच्या धर्माच्या पाठीमागे सत्य आहे. जे सत्य आहे ते माणूस धर्मवादी होय. जे माणूस सतत काम करते, कर्तव्य करते, कष्ट करते, मेहनत करते ते माणूस धर्मवादी होय. काहीच काम करत नाही तू का धर्माचा बघ? काय करता काय काम? काहीच करत नाही. कसं धर्म? धर्म म्हणजे कष्ट करणारा माणूस म्हणजे धर्माचा. अर्थ अर्थ पैशाला म्हणतात. मात्र तुमचा जन्म मनुष्य जन्म मिळाला आणि जन्माला आल्यावर तुमचा काय अर्थ आहे? तुमचा अर्थ सांगा. आता पोथीचा अर्थ नका, थांबवा थोडा. तुम्ही जे 3.5 हाताचा इथं जन्म तुम्हाला मिळाला आहे
तुमचा इथं येऊन ज्या घरात जन्माला आल्या तिथं काय तुमचा अर्थ आहे, ज्या भावकीत जन्मल्या त्या भावकीत तुमचा काय अर्थ आहे, ज्या गल्लीत जन्माला आल्या त्या गल्लीत तुमचा काय अर्थ आहे, आणि ज्या गावात जन्माला आल्या त्या गावासाठी तुमचा काय अर्थ आहे, आणि ज्या राज्यात जन्माला राज्यासाठी तुमचा काय अर्थ आहे, आणि ज्या राष्ट्रात जन्माला आले त्या देशात जन्माला आले देशासाठी तुमचा काय अर्थ आहे, हे होय खरा अर्थ. फक्त तुम्हाला एक कळते, काय खावा मात्र दुनिया बघा. आता काय खातात दुनियात, काय काम आहे, आतापर्यंत काय दिवा लावल्यात सांगा, आणि पुढे काय दिवा लावणार हा, काय तुपाचा लावा म्हणून कोणता तुपाचा. आता ते बरं आहे, ते पैसे दिले की येते, तू पैसे दिले की येते, मात्र तुमचा जे अर्थ आहे मला कवा कवा बापू आता काही नाही बघा, हा उग दुनिया बघावं म्हणतात. मला लय आजू येते त्या कीर्तनाशिवाय मला बोलता येईल नाही. नाही काय हरकत नाही, तुमची इच्छा आहे की नाही सगळं चांगलं होते, काय हरकत नाही. तुमच्या आयुष्याची वाढत नाही हो, वाढीसाठीच, आयुष्य वाढीसाठीच थोडं राहावं अशी इच्छा आहे. बरोबर ठीक आहे, काही खावावं काही नाही. मला तर वनवास वाटायला नाही बापू, काही असो भेटो की न भेटो गड्या, भेटो की न भेटो, मात्र एकच इच्छा झाली की आयुष्य काही भेटू द्या खायला, मिरचू भाकर भेटू द्या, चटणी भाकर भेटू द्या, कन्याकुमारी भेटू द्या, काही खायला भेटू द्या, एकच टाइम भेटू द्या, मात्र दुनिया बघा वाटेल. म्हणून काय काम आहे दुनिया, आतापर्यंत काय दुनियात केल्या तुम्ही सांगा ना. म्हणून अर्थ म्हणल्यानंतर माणसं म्हणतात याचा अर्थ, कवितेचा अर्थ, धड्याचा अर्थ, शिक्षक लोक इथं बसून येतात उगा अर्थ सांगत राहतात, बरोबर आहे की नाही. याचा अर्थ कळायला पाहिजे, हे सगळे अर्थ आहेत. मात्र माझा अर्थ वेगळा आहे की बाबा तुमचा अर्थ काय होईल सांगा. जन्माला आले हे धर्माचा उजव्या हाताला अर्थ आहे, आणि समोर मोक्ष आहे. वैराग्य आणि विवेक मन सुंदर उत्तम लेख. त्या धर्मसभेमध्ये वैराग्य आणि विवेक होत, उपस्थिती होती धर्मसभेमध्ये. वैराग्य म्हणजे काय, वैराग्य म्हणजे ध्यान होय, ध्यान. आणि त्या ध्यानाला आचरणाची युक्ती होय. ध्यान म्हणजे पाहणेपण, लावावे लय लक्ष ध्यान धरून. ध्यान म्हणजे पाहणेपण, लक्ष लावायचं आहे. कुठं लावा लक्ष परमपदाची, लावा लक्ष परमपदाची, तरी गुरुच्या भजनाची, तरी गुरुच्या नामाची. लावा मग हे होय वैराग्य. कुठेही बस तुमचा ध्यास लागला पण तुमचं ध्यान असलं पाहिजे. हे होय ध्यान. विलास पाटला फोन करून मला सांगितले बापू या ध्यान. ध्यान म्हणजे पाहेपण, फक्त पावा वाटावे. काय वाटावे, पावा वाटावे. आणि लावी लय लक्ष ध्यान धरून. ध्यान धरून आपल्याला लावायचं आहे लक्ष. याला वैराग्य म्हणतात, याला आचरणाची युक्ती आहे. आणि विवेक, विवेक म्हणजे आपल्याला जिथं जाल तिथं वागण्याचा सुमार पाहिजे. कुठे जा आपल्याला बैठकच करावं लागते. सोयीपणामध्ये बसलं तिथं कळावं लागते. समाजामध्ये राजकीय कोणती माणसं बसली तिथं आपल्याला लक्षात यावं लागते बोलणं. कीर्तनामध्ये कसं बसावं हे लक्षात आलं पाहिजे. इथं फक्त बोलायचंच नाही, फक्त ऐकायचं, ही कला दाढी आहे. आणि राजकारणामध्ये का बसायचं ना, बोलावं लागते. काय करावं लागते, बोलत राहावं. इथं जर का बसलं मग कोणी येईना जवळ, बोलत राहणार काय झालंय काय नाही काय. इथं गप बसावं. बिमार माणसाला भेटायला गेलं गप बसावं, मौतीला गेलं गप बसावं लागते. अशी काही ठिकाण
मंदिरात गेलं गबस अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणामध्ये म्हणजे आपल्याला आपला विवेक कळायला पाहिजे, वागणं कळायला पाहिजे, वागायचा सुमार लागला पाहिजे. नाही मी कुठे तसंच वागतो, तुला त्याची प्रचिती काय येते ते कुठे कसं वागतो ना, वाग मग बेशक वाग, लाग कामाला, मग कळेल पुन्हा कळेल, आज नाही कळणार. हे विवेक म्हणजे त्या धर्मसभेमध्ये होत. मन सौंदर्य उत्तम लेख, त्या धर्मसभेमध्ये उत्तम अशा प्रकारचं मन होत. मनही उत्तम पाहिजे. चांगलं मन असल्याशिवाय काही साध्य होत नाही. सर्व मन म्हणजे सर्वच इंद्रियाचा राजा होय, 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रियाचा राजा मन. म्हणून दररोज सकाळी उठलं की थोडं मनाला सांगत राहा. काय सांगायचं? ऐक मना मी तुला सांगतो, सोडून दे नकरा मना, सोडून दे नकरा. ऐक मना मी तुला सांगतो, सोडून दे नकरा मना, सोडून दे नकरा. बरोबर भक्ती करता, बरोबर भक्ती करता, त्या भक्तीची इच्छा करा. भक्ती करता, भक्ती त्या धर्मसभेमध्ये उत्तम अशा प्रकारचं मन, उत्तम मनाची उपस्थिती होती. म्हणून कोण्या ठिकाणी जा, तुमचं उत्तम मन घेऊन जा. आणि मनच होय मोक्षाला नेणार, आणि मनच होय नरकाला नेणार. मनच होय स्वर्गाकड नरकाकड सगळीकडे जाणार मन होय. आणि म्हणूनच बाळगीर महाराज बापूजी पाटलांना म्हणले, म्हणा तू चांगला आहेस, तुझं मनही चांगलं आहे, फक्त मनामध्ये थोडा आहे म्हणले. डॉक्टरनं तपासणी केल्याबरोबर आता तेवढं काही टायफॉइड राहिलेला नाही, उगं थोडका आहे. आता झालं हे बरोबर झालं, आता तुमच्या मध्ये ताप नाही, आता आहे ते सगळं बरोबर झालं, आता काही टेन्शन नाही, उगं थोडं आहे असं म्हणतात की नाही. तसं तुमचं मन जे आहे फक्त एकच पॉइंट आहे तुमच्यामध्ये, तेवढं मन तेवढं चांगलं ठेवा. मन फक्त उत्तम ठेवा. ज्याचं मन उत्तम आहे त्याच्या सगळ्याच गोष्टी उत्तम होतात. आणि नाव ठेवलं उत्तम पाटील. नाव काय ठेवलं? आणि उत्तम जर राहिलं, या उत्तमला बोलवा, बरं आत्तमला बोलवा. उत्तम काय हरकत नाही, मात्र उत्तम हे मन असलं पाहिजे. ज्याचं उत्तम आहे त्याला काही कोण्या गोष्टीची काळजी करण्याची हे धर्मसभेमध्ये असं म्हण. चतुर्थ ज्ञान न्यायाधीश, त्या धर्मसभेमध्ये चतुर्थ ज्ञान हे न्यायाधीशाचं काम करत होते. ज्ञान 4 आहेत. पहिलं वेदांत ज्ञान, दुसरं अध्यात्म ज्ञान, तिसरं ब्रह्मज्ञान, चौथं परज्ञान. वेदांत ज्ञान म्हणजे तालुका लेवलवरचं कोर्ट. अध्यात्म ज्ञान म्हणजे जिल्हा सत्र न्यायालय. ब्रह्मज्ञान हायकोर्ट. आणि परज्ञान म्हणजे सुप्रीम कोर्ट दिल्ली. हे 4 प्रकारचं ज्ञान. ज्ञान म्हणजेच आपला न्यायाधीश होय. आता जर आपल्याकडे ते जर झालं, कोणत्याच न्यायाधीशाकडे जाण्याची गरज नाही. आतापर्यंत कोणत्याच न्यायाधीशानं हिशोबानं न्याय देत नाही, कारण न्याय देवताच तिच्या डोळ्यावर पट्टी आहे आणि ते देवता न्याय देवता आंधळी आहे आणि तिच्या हातामध्ये तराजू आहे. किती जणांना बोलवा, कोणी न्याय देते काय? काय बाई, सगळे लोक जिसकी लाठी उसकी भैंस. कोणी आलं का? न्यायच नाही. ऐका न्याय नाही. मग आता तुम्ही किती जीव करडू 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 त्याचा आवाज बसायची वेळ आली, न्यायच होईना. आता सगळेच गावातले थकले आणि गुरुकडे आले. गुरु सुद्धा थंड होऊन बसला. म्हणून आपलं जे ज्ञान आहे, आपल्याकडे जे ज्ञान आहे
हे आपलं ज्ञानच आपला न्याय करू शकतो. म्हणून आपल्याकडे ज्ञान राहणं हेच महत्वाचं आहे. आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या हिशोबानं चालणं, ज्ञानाच्या हिशोबानं वर्तणूक करणं हेच आपल्या आयुष्याचा न्यायाधीश होईल. आणि हे सगळे न्यायाधीश इथंच बसून आहेत. कुठं बसून राहतात? इथं. तेच आपल्याला न्याय देतात. म्हणून प्रपंच करताना सुद्धा न्यायाधीशच पाहिजे ज्ञानाचा. परमार्थ करून उद्धार करून घ्यायचा असेल तर न्यायाधीश तो ज्ञानाचाच लागतो. आयुष्यामध्ये चालताना सुद्धा कोण्या ठिकाणी कसं करावं, कोण्या ठिकाणी कसं वागावं याचा सुद्धा न्यायाधीश हे आपलं ज्ञान. निरापेक्ष धैर्य मुकुट श्री शोभे त्या धर्माला, त्या धर्मसभेमध्ये, या धर्मसभेमध्ये तुम्हाला माणसं सांगालो कोण कोण आले होते. आणि या धर्मसभेमध्ये त्या धर्माला एक मुकुट होता. आता नवरदेव झाला की त्याला एक मुकुट येते बघा, टोपी. आता हे सगळे आपण बरेच आता नवरदेव होऊन झालं त्याच्यामुळे टोप्या येऊन गेल्या आपल्या. कोणाला कोणती टोपी, कोणाला कोणती टोपी. जुन्या काळामध्ये, आमच्या कारभाराच्या काळामध्ये तो चमला होता. काय म्हणणं होता की नव्हता? चमला, लाल लाल चमला राहायचा जुन्या काळातल्या माणसाला. त्याच्यानंतर थोडं सुधारित होऊन टोपी आली. आता त्याच्यानंतर दुसरीच एक टोपी आली मोबाईल. आणि ना ते टोपी असलं की नव्हतं. महाराज म्हणलं की आता हे मुकुट होईल. हे बाजूला करूनही कीर्तन करता येते, शब्द तेच निघणार राहतं. मात्र हे बांधून केलं तरच तुमच्या मनाला समाधान मिळते. आणि हे न बांधता जर केलं तुमचं समाधान होईल. काय फरक पडला? आता गरमी व्हाली काढू का? तरी तुम्ही काय म्हणता, किती होऊ द्या ठेवा. गरमी व्हाली, मला घामोळे आले सगळे अंगानं आणि डोक्यामध्ये सुद्धा मला ते येव आले आणि थोडं काढून नाही नाही मग कर ना बघू. काय पाहिजे? टोप पाहिजे, मुकुट पाहिजे. मग त्या धर्मसभेमध्ये धर्माला मुकुट होत निरापेक्षतेत. कुठल्या प्रकारची अपेक्षा नाही. अपेक्षा नाही जयाची, इच्छा हेतू नाही मानसी. निरंजन पदाचा रहिवासी परमेश्वर तो. कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही, इच्छा नाही, हेतू नाही. हे वागणूक ज्या दिवशी तुमच्यामध्ये येईल, इच्छा हेतू आणि निर्हेतू हे असं काम करावं लागते. इच्छा नसताना, कुठला हेतू नसताना, कुठली अपेक्षा नसताना हे जीवन कोण जगाले? हे जीवन फक्त सगळ्या प्राण्यातून फक्त एकच अजगर जीवन जगाले. बाकी सगळे बघा वेस्ट खात. प्रत्येक प्राणी बघा बेस्ट आहे. मुंगी सुद्धा परेशान आहे, वानेर परेशान, अस्वल परेशान, वाघ परेशान, सिंह परेशान, माणूस सुद्धा परेशान है ना. आणि फक्त एकच अजगर असा आहे, अजगर फक्त रस्त्यानं चालतो, जेवण त्याच्याकडे येते, त्याला काही लोड घ्यायची गरज नाही. आणि त्याच्यामुळं ते काही अपेक्षा नसल्यामुळं त्याची तब्येत त्या अजगराची स्ट्रॉंग आहे. आणि तुम्ही जे बनबन करायला की नाही त्या परेशानीमध्ये तुमचं कुठं समाधान तुम्हाला व्हायला तयार नाही. मानलं तर समाधान आहे, समाधानच नाही. अजगर मात्र निरापेक्षतेनं चालतो आणि बाकीचे सगळे अपेक्षेनं चालतात. म्हणून या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला मुकुट पाहिजे निरापेक्षतेचा, म्हणजे कुठली अपेक्षा नको. आणि सहज चलता 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 त्या रस्त्यानं सहज माझ्याकडे ब्रँड अँबॅसेडर आला. रस्त्यानं चलताना पुन्हा आयटीआचा प्रमुख आला महाराज. हे रस्त्यानं चालतात. अजून किती काय येईल त्या रस्त्यानं जाताना, काहीच इच्छा आणि हेतू नसताना अजून किती किती येतील. ते रस्ताच तसा आहे की त्या रस्त्यानं गेल्यानंतर सहज सगळी यंत्रणा पद तयार होऊन बसले जातात.
अलीकडे पद हात किंवा काही कालांतराने हा पुन्हा त्याच्या कालांतराने आता मी मरेपर्यंत मला पदर हात राहणार नाही. कारण ते रस्ताच होय आलं की इंग घ्या हिंग काहीच अपेक्षा करायची गरज नाही. जर अपेक्षा नसताना जर वागलो अपेक्षा म्हणजे काहीतरी भावना ठेवून जर काम केलं तर स्वार्थ जर असेल काही साध्य होत नाही. म्हणून ही जर भावना इच्छा हेतू काहीच नसताना वागणूक म्हणजे अष्टसिद्धी राबतात. काय राबतात? अष्टसिद्धी राबतात. अष्टसिद्धी नवनिधी नादते नामाचे पायी नामाचे पायी